मुंबईच्या बोरिवलीमध्ये शाळेत मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश नाहीये आणि हेमराज शाळेकडून मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला नकार देण्यात येतोय असं समजतंय। शाळेतून प्रवेश काढून घेण्याच्या पालकांना मोबाईलवर मेसेज देण्यात आलाय, तर शाळा सुरू होण्याच्या तोंडावरच हा मेसेज देण्यात आलाय आणि त्यामुळे पालकांचा गोंधळ होतोय। ऐनवेळी मुलांचं ॲडमिशन आता दुसऱ्या कुठल्या शाळेत घ्यायचं अशी समस्या, असा प्रश्न या पालकांसमोर आहे। बोरिवली पूर्व बाजार या शाळाच्या बाहेर आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतात की काही पालक आहेत, ते पालक आता गेटच्या बाहेर उभे आहेत। ते त्यांच्या मुलांना फक्त जे ज्युनियर आणि सिनियर केजी मध्ये शिकत होते त्यांना पहिली कक्षामध्ये प्रवेश देणार होते, मात्र ते पहिली कक्षामध्ये प्रवेश न देता त्यांना थेट बाहेर काढण्यात आलेला आहे। त्यांना ऍडमिशन नाकारण्यात आलेलं आहे। जेव्हा ह्याच पालकांनी जेव्हा प्रिन्सिपलना या संदर्भात विचारणा केली तर त्यांना उडवाउडवीचे उत्तर द्यायला सुरुवात झाली। आपल्यासोबत काही पालक आहेत, त्यांच्यासोबतच बातचीत करूया। क्या कहना चाहोगे आप? जब स्कूल में एडमिशन को लेके आपने चर्चा की तो क्या बातचीत हुई? तो मैंने टीचर को प्रायर इन्फॉर्म किया था कि मैं जा रही हूँ गांव में, जून में मैं आऊंगी, तो चलेगा? मतलब जून में आने के बाद बात होगी। तो शी सेड कि हाँ चलेगा, आप आके मैम से बात करना। और मैं बैंगलोर में थी, मेरे इन-लॉज के वहाँ पे, तो मुझे 30 मई के स्टार्टिंग में उन्होंने कॉल किया, अगर आपको कहीं और एडमिशन करवाना है आपके बच्चे का तो करवा लो, हमारी स्कूल में सीट फुल है। तो मैंने उनको बोला मैम अगर हमको कहीं और एडमिशन करवाना होता तो हम यहाँ पे एडमिट ही नहीं करते ना। तो उन्होंने बोला हमको नहीं पता, हमको मैम ने ऑर्डर दिया है आपको बोलने के लिए, तो हम वो कर रहे हैं, आपको जो करना है आप मैम से बात कर। जब मुझे 27 तारीख को फोन आया तो मैंने मेरे ग्रुप वाले को सबको फोन लगाया, अदर कास्ट वाले को, मेरे कास्ट वाले को, तो जितने एक ग्रुप में 41 बच्चे हैं, मैंने 41 को किया कि तुम्हारा एडमिशन हुआ कि नहीं। तो उन लोग ने बोला कि हाँ हमारा जब एग्जाम चालू था 8-9 तारीख को हम लोग को फोन करके कॉल करके बुलाया कि आके एडमिशन करवा के जाओ। और ऐसा भी बोला गया है कि किसी को बोलना नहीं, तुम्हारा एडमिशन हो रहा है वो आगे किसी को बताना नहीं, ऐसे मतलब चुपके से। तो हम लोग पूछ रहे हैं कि ऐसा क्यों, ये रीजन तो दो, हमारे बच्चे को क्या, तुम्हारे बच्चे की गलती क्या है? माशाल्लाह हमारे बच्चा पढ़ने में अच्छा है, सेकंड थर्ड नंबर आ रहा है हमारे बच्चे का, तो तुम वीक बच्चे को निकाल रहे हो कि अच्छे वाले बच्चे को? जो जितने बच्चे सब बच्चे पढ़ने में अच्छे, हम लोग को रीजन दो कि हमारा बच्चे बोले हम रीजन देने में हम लोग रीजन नहीं दे सकते। मी प्रिन्सिपलकडे गेलो, प्रिन्सिपल बोलले मी काय सांगू शकत नाही, तुम्ही ट्रस्टीला सांगा। ट्रस्टीने आम्हाला बोलवलंय। ट्रस्टीला मी बोललो का तुम्ही असं करताय, कारण काय? कारण नाही सांगितलंय। बोलले ठीक आहे आपण बघूया। मी बोललो जर संख्या कमी 30 आहे, वाढून पाहिजे तर मी शिक्षण अधिकारीला बोलतोय, वाढून आपण देणार आहे। तो बोलले ठीक आहे आपण बघूया। असं करून करून ते वेळ काढला त्यांनी, नंतर काय उत्तर नाही। कॅमेरा पर्सन गौरव साहब, पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई। आमच्याकडे सगळ्या पालकांनी एकच तक्रार केली की जेएस मधून आम्हाला आरजी मध्ये टाकताय, तर तो मुद्दा आम्ही ट्रस्टीशी बोलल्यानंतर त्यांनी ताबडतोब मान्य केला आणि त्यांना ते जेएस मध्ये जिथे आहे, म्हणजे जे दुपारची स्कूल होतं ते त्यांना तिथेच पाहिजे होतं, त्यांना ते दिलेलं आहे। दुसरा विषय असा होता की मुस्लिमला इथे ऍडमिशन नाकारतायत, पण तसं नाही आहे। ह्या शाळेमध्ये इथे त्यांची 450 मुलं आहेत, पण बाकीच्या कोणत्याही मुलाला त्यांनी काढलेलं नाहीये। त्यांनी ज्यांनी कुणी त्याच्यामध्ये कंप्लेंट टाकलेले आहे ती परत घ्यावी, त्याच्यानंतर आम्ही एक नवीन क्लासेस चालू करून त्या मुलांना ऍडमिशन देऊ, असं त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे। आम्ही कोणालाही असं कास्टवरती नकार नाही दिलेला आहे। आमची जी एज्युकेशन पॉलिसी आहे आणि आमची जे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे, गुजराती मायनॉरिटी इन्स्टिट्यूट, तो आम्हाला गुजरातीला प्रायोरिटी द्यायला लागतं। दुसरा, आम्ही कुठल्याही पालकाला आम्ही कास्टवरून नकार नाही दिलेला आहे। आता तुमच्या समोर पालकाबरोबर बोललो होतो, त्या लोकांनी तुम्हाला तुमच्या समोरच उत्तर दिला की आम्ही असे कंप्लेंट केली नाही, पण त्यांची लेखी कंप्लेंट करणारे किती पॉलिटिशियन लोक आणि जे लोक आहेत त्या लोकांनी काय पत्र लिहिले आहेत त्याची चौकशी आणि इन्क्वायरी आता पेंडिंग आहे। म्हणून ते मॅटर सबज्युडाइज असताना आम्ही आता दुसरा काही क्लिअर करण्यास इच्छुक नाहीये।